काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर मारहाण प्रकरणानंतर काँग्रेस आक्रमक, नगर परिषदेच्या गेट समोर काळ्या फिती लावून काँग्रेसचं आंदोलन। आमदार ओगले यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी। काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या मारहाण प्रकरणी मारहाण करणाऱ्या चंदू आगे यांचं स्पष्टीकरण। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने मारहाण केली, मात्र अपहरण केलं नाही। माझ्यावर खोटे आरोप लावले जात असल्याचा चंदू आगेंचा आरोप। बोरिवलीत एसबी रोडवर व्यापाऱ्यांचं आंदोलन। रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा वाहतूक कमी करण्याची मागणी। फेरीवाल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापाऱ्यांच्या आंदोलनात भाजपाचाही सहभाग, तर भाजपच्या सहभागाबाबत मनसेचा आक्षेप। नांदेड महानगरपालिकेच्या मतदार यादीत बंगाली नागरिकांची नावं। शिंदेच्या शिवसेनेकडून मतदार यादीवर आक्षेप। एकाच घरात 50 ते 60 मतदार, प्रभागाची लोकसंख्या कमी, मतदान जास्त असा दावा। छत्रपती संभाजीनगरात मतदार याद्यांमध्ये चुका झाल्यास थेट निलंबन। मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा कडक इशारा। मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी आल्याने आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना हा इशारा। आमदार नरेंद्र मुंडेकरांकडून भाजप नेत्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार। फडणवीसांची चर्चा करण्याची शिंदेंकडे मागणी। यवतमाळच्या वणी नगर परिषद निवडणुकीत भाजपातून बाहेर पडलेल्या नाराज पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलं। भाजपला आव्हान देत विजय चोरडी यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षपदाचा उमेदवार पायल तोडसाम आणि 29 नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह प्रचार फेरी सुरू। नंदुरबार नगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये लढत। प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि दादा भुसे मैदानात। आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवीही उपस्थित। बारामती नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या सतीश फाळकेंचा उमेदवारी अर्ज अखेर दाखल। शेवटच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीमुळे अर्ज नामंजूर झाला होता। बारामती सेशन कोर्टाच्या आदेशानुसार अर्ज दाखल करून घेतला। नागपूरच्या सावनेरमधून उच्च शिक्षित महिलांची राजकारणात पहिली इनिंग। इंजिनिअरिंग MBA शिक्षिका असलेल्या उमेदवार संजना मंगळे सावनेरमधून निवडणुकीच्या रिंगणात। संजना मंगळे यांना भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी। लोणावळ्यात फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी, तर भाग्यश्री जगतापांकडून फळ विक्री करता करता निवडणुकीचा प्रचार। नाशिक मनपाच्या प्रारूप यादीवर 900 हरकती। तक्रारी दाखल करण्यासाठी उद्या शेवटची मुदत। हरकतींमध्ये नाव दुरुस्ती, पत्ता बदल तसंच नवीन नोंदणी अशा विविध तक्रारींचा समावेश। नागपूरच्या कामठी नगर परिषदेचे काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज बाद। एबी फॉर्म अधिकृत नसल्याचं मान्य करत नागपूर खंडपीठाने अर्ज बाद केला। त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हे कमिटीचे अधिकृत उमेदवार ठरले। राजापुरातील राजकारणातील 17 ते 18 वर्षाची खलिपेंची घराणेशाही राजापूरकर मोडीत काढणार। शिंदेच्या शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकरांची टीका, तर भाजप पदाधिकाऱ्यांना शिवसेनेची उमेदवारी ही महायुतीची हतबलता। हुस्नबानो खलिपेंचं प्रत्युत्तर। तुळजाभवानी मंदिराचे महंत इच्छागिरी महाराजांची निवडणुकीतून माघार। पवित्र परंपरेच्या रक्षणासाठी निर्णय घेतल्याचं सांगत माघार। भाजपने उमेदवारी डावलल्यानंतर महंत इच्छागिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते। अमरावतीमधील बडनेराच्या जुनी वस्तीमध्ये 28 वर्ष तरुणाची हत्या। आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दी, तर बांगलादेशी तरुणाकडून हत्या। भाजपच्या शिवराय कुलकर्णींचा आरोप। अमरावतीतील 28 वर्षीय तरुणाच्या हत्येत आतापर्यंत 3 आरोपी अटकेत। सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाही। भाजप नेते अनिल बोंडे। मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा गावात अपघात। रत्नागिरीतील अपघातग्रस्त कीटकनाशकाचा टँकर महामार्गावरून बाजूला करण्यात यश। गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जात होता कीटकनाशकांचा हा टँकर। माढ्यात थांबा नसलेल्या धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा मृत्यू। ओंकार कैलास राऊत असं मृत्यू झालेल्या या तरुणाचं नाव। ओंकार राहुरी कृषी विद्यापीठात शिक्षण घेत होता। ठाण्यातील शहापूर किन्हवलीमध्ये अपघाताची मालिका सुरू। 2 दिवसांपूर्वी ट्रक चालकाने अनेक दुचाकी आणि एका तरुणाला चिरडल्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅव्हलर बसचा महाविद्यालयासमोर अपघात। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव धनवटे यांच्याकडून परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी। कल्याण शेळी रोड परिसरात सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याचं प्रकरण। आरोपी श्रीनिवास विश्वकर्माला उत्तर प्रदेशातून अटक। आरोपीनं तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची माहिती समोर। पुण्यात कोयता गँगची पोलिसांनी धिंड काढली। भर रस्त्यावर पोलिसांनी बेडुकुड्या मारायला लावल्या। कोयता गँगने मध्यरात्री कोयत्याची दहशत दाखवत दरोडा घातला होता।
जळगाव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला 40गावमध्ये पोलिसांनी काढली टवाळखोरांची धिंड. गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलिसांची ही कारवाई. पुण्यातील लक्ष्मीनगरमध्ये दहशत पसरवणारा गुंड समीर शेखची पोलिसांकडून धिंड. जमाव गोळा करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाकडून 7214 जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय. प्रमाणपत्रांसाठी उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेतली नसल्याचं समोर. पेठ तालुक्यातील कदमवाडीत पोलिसांकडून वृद्ध महिलेवर दडपशाही. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांची पोस्ट तर चुकीची माहिती पसरवल्यास कारवाई करू, पोलिसांचा इशारा. पुण्यातील डेक्कन परिसरात दुचाकी आणि चारचाकी गाडीचा अपघात, 3 गंभीर जखमी. सह्याद्री रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये 11 महिन्यात देहविक्री करणाऱ्या 26 ठिकाणी धाडीत 43 आरोपींना अटक तर 55 महिलांची सुटका. हिंगोली शहरातील एकूण 17 वॉर्डमध्ये पोलिसांचं 8 अतिरिक्त पथक तैनात. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर. मालाड मालवणीत अतिक्रमणावरून मंत्री मंगलप्रभात लोढा आक्रमक. उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री लोढांची बैठक. अतिक्रमित जमीन ताब्यात घेण्याबाबत चर्चा. बांगलादेशी नागरिकांकडून मालवणीत अतिक्रमण झाल्याचा आरोप. पालघरमधील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वांद्री नदीवरील पूल धोकादायक. पुलावरून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे ही दुर्घटना घडण्याची भीती. महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. 25 विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळांवर या निर्णयाचा सर्वाधिकार परिणाम होणार अशी भीती व्यक्त. शिक्षण समयोजना प्रक्रियेत शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे मराठी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण. पुण्यातील विद्यानगरमध्ये सापडलेल्या बॉम्बमध्ये वापरण्यात येणारे जिलेटिन. साईकृपा लॉजजवळ बॉम्बमध्ये वापरण्यात येणारे जिलेटिन वायर आढळलेल्या बॉम्बशोधक पथकाने मुद्देमाल ताब्यात घेतला. अधिक तपास सुरू. पुण्याच्या वडगाव खुर्द भागात लढाऊ विमानांचं प्रात्यक्षिक. लोकवस्तीवरून 1 तास लढाऊ विमानं सुरू होतं प्रात्यक्षिक. काय सुरू आहे हे पाहण्यासाठी नागरिकांची इमारतीच्या छताकडे धाव. बिबट्याचा शोध घेण्यासाठी नाईट व्हिजन सेन्सर थर्मल डिव्हाइस यांचा वापर करून शोध मोहीम राबवावी. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश. तसंच सीसीटीव्हीच्या संख्येत तात्पुरती वाढ करून बिबट्या सापडल्यानंतर ते सीसीटीव्ही हटवावे. राज्यमंत्र्यांच्या वनविभागाला सूचना. भायखळामधील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील 10 वर्षाच्या शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचं समोर. शक्तीवाघ गेल्या काही महिन्यांपासून निरोगी असल्याने विशेष आरोग्य तपासणीचा प्रश्नच उद्भवत नाही. शक्तीवाघाच्या मृत्यूबाबत उद्यान आणि प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाचं स्पष्टीकरण. अहिल्यानगरमधील ढवणवस्तीजवळील शेतात बिबट्याची पिल्लं आढळली. शहराजवळ असलेल्या भागात बिबट्याची पिल्लं सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागाने पिल्लं ताब्यात घेतली. या भागात पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी. साताऱ्यातील शाहूनगर नागरी वस्तीत बिबट्याचं पिल्लू आढळलं. बिबट्याचं पिल्लू मादी बिबट्याच्या स्वाधीन करण्याचे आता प्रयत्न सुरू.